सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला मँगो शेक करून दाखवणार आहे, अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने। त्यासाठी मी या ठिकाणी 3 आंबे घेतलेले आहेत, स्वच्छ धुतलेले आहेत। त्यानंतर साखर लागणार आहे, आपल्याला वेलची पावडर लागणार आहे, हे ड्रायफ्रुट्स घेतलेत मी सगळे, आणि त्यानंतर दूध घेतले। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी आंब्याचा गर काढून घेते आणि बारीक असे तुकडे देखील मी काढून ठेवणार आहे अशा प्रकारे गार्निशिंगसाठी। हे बघा, बाकी सगळ्या आंब्याचा रस मी सालींचा रस चमच्याने काढून घेणार आहे अशा प्रकारे, तेही दाखवते। हे बघा, अशा प्रकारे मी सगळा रस काढून घेणार आहे, म्हणजे गर काढून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने आंब्याचं संपूर्ण गर काढून घेतलंय मी। 3 आंबे घेतलेत हे। त्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालायची। आता मी हे आंबे ऑलरेडी गोड आहेत, पण मी 3 चमचे 3-4 चमचे अंदाजे साखर घालणार आहे। तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता। त्यानंतर वेलची पावडर घालणार आहे आणि ह्याच्यामध्येच आता मी दूध घालून घेणार आहे आणि हे आता मिक्सरला आपण फिरवून घेऊया। चला तर मग आता हे मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्हाला पूर्ण बारीक केल्यानंतर दाखवते। तर अशा पद्धतीने हे पहा, आंब्याचा आपण रस काढून घेतलेला आहे। आता आपण सर्व करूया। अशा प्रकारे आपण सर्व करणार आहोत। आता यावरती आपण हे जे आंब्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत, पीस करून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया अशा प्रकारे। हे खायला खूप छान लागतात आणि डेकोरेशनसाठी सुद्धा हे खूप छान दिसतात। तर हे मी जरा जास्त घालणार आहे अशा प्रकारे। आणि खूप हेल्दी असा मी हा शेक केलेला आहे, घरच्या घरी स्वच्छ अगदी आंबे धुवून रस काढून केलेला आहे। आता ह्यावरती आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे। तर हे बघा, अशा प्रकारे आपला जो मिल्क शेक आहे तो तयार झालेला आहे। मँगो मिल्क शेक आपला या ठिकाणी तयार झालेला आहे। तर याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा कमेंट करून। तसेच आपल्या व्हिडिओला तुम्ही उदंड असा प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार। आणि हा असा मँगो मिल्क शेक घरी नक्की करून पहा, अगदी साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने, कमी साहित्यामध्ये मी हा हेल्दी असा मँगो मिल्कशेक तयार केलेला आहे घरच्या घरीच। तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद।